श्री खंडोबा देवस्थान मुळगाव ही वेस आहे स्टार्टिंगला. कैलासाची कृष्णा बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार केलेला आहे. इथे स्टार्टिंगलाच इथे एक दुकान आहे. दुकानातून प्रवेश केल्यानंतर इथून पायऱ्या स्टार्ट होतात आणि इथे एक वडाचं झाड आहे, मोठं जुनं झाड. इथे नाश्त्यासाठी हॉटेल एक छोटंसं वडापाव चहा आणि इथे सुरुवात होते पायऱ्या चढण्यासाठी. बघू शकतो आपण. जय मल्हार, एअरकोट एअरकोट, जय मल्हार. इकडे एक रस्ता आहे खाली जंगलात जाण्यासाठी. त्यानंतर हे दर्शन घेऊन मंडळी आलेले आहेत खाली. इथे स्टार्टिंगलाच मंदिर आहे एक, हे म्हाळसादेवीचं मंदिर आहे. म्हाळसादेवीबद्दल सांगत होतं. इथे पुजारी बाबा पण आहेत. नमस्कार काका, काय नाव आपलं? एअरकोट एअरकोट, जय मल्हार. काय सांगतील सुशांत काका? जरा तुम्ही देवीबद्दल माहिती सांगा जरा आम्हाला. देवीची माहिती सांगा ना. इथे मंदिर आहे खाली. हा, काय सांगू तुम्हाला? काय करणार रेकॉर्ड करणार मी. हा, परत खंडोबा खूप खूप जुनं आहे ना हे स्थान. खूप ये कौन सी माता का मंदिर है? म्हाळसा देवी. म्हाळसा खंडोबा की पहली पत्नी. देव भगवान का पहला बीवी, बाद में दूसरा बानू. हाँ, तो बानू वरती आहे का काका गडावर? म्हाळसा खाली थांबत नाही. ही म्हाळसा देवी आहे ना? हाँ हाँ. 12-13. नमस्कार, माझ्यासोबत आहे सुशांत. आणि सुशांत, तू यूट्यूबवरती काय पाहिलं होतं या स्थानाबद्दल? तू यूट्यूबवर बघून तू इथे चाललेला आहे. काय पाहिलं होतं नेमकं? मी यूट्यूबवर पाहिलं की शिवकालीन प्राचीन शिवकालीन मंदिर आहे. आणि या गडाला 500 ते 550 किमान पायऱ्या आहेत. हां. आणि इथे म्हणजे खंडोबा देवाने इथे थांबले होते ते, त्यामुळे ही जागा पवित्र मानली जाते. ओके. आणि त्यामुळे त्यांचं मंदिर झालं. ओके, चला गडावर जाऊया आपण. चला पकडे इकडे इकडे. नमस्कार, जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. आज आपण आलो आहोत दर्शनासाठी, खंडोबा देवाच्या दर्शनासाठी. खास सुशांत आणि मी निघालो आहे. ॲक्च्युली मी मुळगावमध्ये फार्म हाऊस पिकनिकसाठी निघालो होतो. एस टीमध्ये मला सुशांत भेटला. सुशांतसोबत भेट होऊन खूप छान वाटलं. सुशांतची माहिती मला मिळाली की आपण तो यूट्यूबवरती व्हिडिओ बघून त्या जागेवरती जात असतो. आणि त्याने मला सांगितलं इथे खंडोबा मंदिर आहे आणि खूप जुनं ऐतिहासिक मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे. आणि त्या मंदिराला भेट देण्यासाठी सुशांत आणि मी निघालो आहे. कसं आहे काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवतो मी. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन भेट द्या, जेणेकरून तुम्हाला पण हे निसर्गरम्य ठिकाण आणि एवढं दैवी शक्ती असलेल्या ठिकाणी जिथे खंडोबा इथे या ठिकाणी आले होते. आणि ह्या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत हे चालू असतं ठिकाण. मी आत्ताच प्रति जेजुरी म्हणून कोर्तन खंडोबा यात्रा 13-14-15 यूट्यूबवरती मी टाकलेला आहे व्हिडिओ. तर ते व्हिडिओ पण खूप छान आहे. आणि तू पण त्या ठिकाणी जावंस. हो नक्कीच. आणि पुढची यात्रा असेल तेव्हा तुला मी नक्कीच घेऊन जाईल. चालेल नक्कीच. पौर्णिमेला यात्रा असते, नक्कीच येईल. तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा माझ्यासोबत बरोबर तू आला खंडोबाच्या, तुला एवढं छान वाटेल. आणि मी एक सल्ला दिला आहे की स्वतः एवढा फिरतोस तर ऑल ओव्हर त्याने मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे. जिथे जिथे चांगली ठिकाणे आहेत ती त्यांनी दाखवलेली आहेत सोबत. आणि त्याच्या निमित्ताने मलाही हे निसर्गरम्य ठिकाण पाहायला मिळालं. आणि मित्रांनो, तुम्हालाही हे ठिकाण दाखवतो मी.
थँक्यू बाबा, खरंच तू खूप छान काम केलं. धन्यवाद धन्यवाद. एक तुझ्यासारखा मित्र भेटला मला चालूमध्ये गाडीमध्ये एस टीमध्ये. मी ॲक्च्युली फार्म हाऊस पिकनिक आमची मंडळाची आहे, सुरेश मित्र मंडळाची. अच्छा. जवळपास 60 मित्र त्या ठिकाणी आलेले आहेत. पण आता आणि- तुम्हाला तिथे जरा लेट होईल ना काका? हो, लेट तर होणारच आहे. लेट म्हणजे डायरेक्ट जेवायलाच पोहोचू आपण तिथे. आणि तू पण येतो तिकडे. चालेल चालेल. जवळपास 500-550 पायऱ्या आम्ही अशा चढणार आहोत. आतापर्यंत आपले किती झाले असतील काका? 50 झाले असतील. हो. कारण की ह्या पायऱ्या जरा छोटे छोटे आहेत, हो. असे लांब असल्यामुळे ते तिथं पावसाळ्यात खूप भारी फील येत असेल ना? जबरदस्त. जबरदस्त. पावसाळ्यात तुम्ही या मंडळी, पावसाळ्यात जबरदस्त. सो तू मास. कुठे कुठे गेलेला आहे बोललास? मी पनवेलला गेलो. पनवेलला काय होतं बघण्यासारखं? पनवेलला तिकडे शिव मंदिर आहे एक. शिव मंदिर आहे जुनं. हां हां. गावाचं नाव ॲक्च्युली मी विसरलो. एक जुना रस्ता होता इथे, हा नवीन आहे, शॉर्टकट केला आहे. आणि हे जंगल आहे, जंगलातून आपण चाललोय. जंगल किती घनदाट झाड आहे बघा. हो ना. ते फॉरेस्ट असेल का? हां, फॉरेस्टचं. तुला मारलं तरी ऐकत. बसून पाणी प्या, थोडं बसायचं, पाणी प्यायचं. वो ये है ना अपना पंढरपुर. नहीं, जेजुरी में है ना मेन खंडोबा है वहाँ पे. अच्छा. ये जो खंडोबा है यही यहाँ पे आके वही. हाँ, अच्छा महाकाल शिवशंकर का अवतार है खंडोबा. अच्छा. अच्छा. हाँ हाँ, खंडोबा जो है अभी शिवशंकर का अवतार है. खंडोबा का 2 शादी हुआ है. एक पहला माळसा, हाँ माळसा, और दूसरा बानू. पीछे किसकी मंदिर थी जो अभी हम लोग? वो पहिला बीबी का. ते खंडोबाच्या पायांचे ठसे आहेत. अरे वा, त्या देवाच्या पायाचे एक ठसे. कोट जय मल्हार सदानंद येळकोट भैरवनाथाची चांगले. खंडोबा देवाचे इथं ठसे उमटले आहेत पायाचे. उमराचं झाड आहे. आणि कैसा लग रहा है? नेचुरल, थोड़ा सा थकावट आएगा. कैसे हम लोग को प्रैक्टिस नहीं रहता है चलने का, और एक साथ हम लोग यहाँ पर गई थी अभी हम्पी में. हम्पी. हाँ हाँ, अरे वाह. बढ़िया जगह है, आप लोगों को तो बहुत अच्छा लगेगा. हाँ. बॉयज के लिए तो बहुत ही उधर अच्छा. आपने क्या क्या देखा हम्पी में? ये अपना अंजनेय मंदिर है ना, हनुमान अच्छा. का, हाँ हाँ. हाँ हाँ, वो फेमस है, उधर तो जाने का ही. हनुमान मंदिर. हाँ. और बहुत सारी जगह. और हाँ. बाद में ये अपना यंत्रधार मंदिर. फिर वो पर बोट राइड है. हाँ. बोट राइड में आपको 1000 शिवलिंग का हाँ. पॉइंट पे लेके जाएंगे. अरे वाह, बहुत वो क्या जबरदस्त. है, रॉक्स के नीचे बोट खड़ा करेगा. हाँ. और वो राउंड बोट है. अच्छा. हाँ. वो अपना रोजा सही में ना? देखा ना, बरोबर बरोबर. एक नंबर. वो बोट का कॉस्ट कितना है? पर पर्सन 1000 है. अच्छा. पर ये person. लड़का जाएगा, इसको ना मुझे क्या करता है, यूट्यूब पे देखता है और वो जगह पे पहुंच जाता है. और मैं भी जिधर जिधर देखती हूँ ना ऐसा, वहाँ पर पहुँच हाँ. जाती हूँ मैं. वाह, जबरदस्त. अभी वो मोदी का था ना, वो हाँ. वहाँ कुंभ मेला. नहीं, पुरी के वहाँ पर है ना मंदिर है ना, जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी के हाँ. बाजू में, हाँ हाँ हाँ. हाँ हाँ. जहाँ पर अपने ये इसका सूर्य टेम्पल, हाँ हाँ, हाँ, सूर्य हाँ, टेम्पल. सन टेम्पल है ना, सन हाँ, हाँ. टेम्पल वहाँ बरोबर. पर मोदी ने वो आयोजित किया था ना अपना G20. हाँ, अच्छा. मैंने हाँ. वो देखा और चलो इधर जाने का. अरे वाह, तो वो पुरी जाके आए वहाँ पे. हाँ, सूर्य टेम्पल भी जाकर आए. अरे सही. वाह. और ये आप भी कर सकते हैं अपना. हाँ, हम लोग भी आज प्लान कर रहे हैं अभी जाने का. आज तक एक 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 जाने का. आपका नाम बोलो ना एक बार. शोभा निहालानी. गाँव कौन सा है?
अमरनाथ में ही रहते हैं। और गाँव आपका गाँव ऐसा कुछ नहीं है, कौन सा साइड से हो मतलब? वैसे गुजरात। ओके ओके, गुजरात से belong करते हैं। चलिए अच्छे हुआ आप साथ में मिले। चलो जाएंगे। हम्पी में जाना है पक्का। हाँ 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 एक 100%। पिकनिक जैसे गोवा है ना वैसा हाँ हाँ। लेकिन वो गोवा में बीच है, इधर माउंटेन। जय मल्हार. झाला का नाश्ता तुझा? कितवीला आहे हा? 4.5 वर्ष जातोस का सिनियर ज्युनियरला ना? कुठे जायला तुम्ही? बदलापूर एंट्रीपाडा. हां हां. अच्छा सब नजदीक बाय. अच्छा है। तुम्ही सुट्टी दिवशी येत असेल ना? एकटा चढला पूर्ण वाव. उतरला एक पण पायरी आम्ही घेतला नाही. अच्छा एक नंबर बाळाला छान. खायला येतो बिस्किट. बा बिस्किट घे बा बिस्किट. तर त्याला पाणी पिऊ दे. पाणी पिंदी पाणी पी पाणी पी पाणी पी. तू नाव काय रे? बा नाव सांग. शानदार है। नाही हो बिंदास आहे एकदम. लास्ट तू गडी. ना ना हां. बा तुझं नाव काय? शाळेला कितीला आहेस तू? चौथीला. शाळेचं कुठं आली? आदर्श विद्यामंदिर. तू कुठं आली तू? बदलापूर बेलवली. ओके छान छान. ते झालं पाणी. चला तिथे बाबू नाव काय तुझं? नाव सांग बा. आर्यन. आर्यन. पूर्ण नाव सांग. अच्छा कुठून आहेस तू बा? Good boy. शाळेला कुठे आहेस? शाळेचं नाव सांग. शाळेचं नाव सांग. इंग्लिश मीडियम आहे का हा. शाळा? अच्छा स्मार्ट है हाँ, लेकिन हा घे घे घे. बाय. बाय. Bye, bye. मम्मीकडे बघतोय तो. नाही येऊ तो की नको? लागतोय ऍक्च्युली आम्हाला पहिलंच वाटलं. चला एक मस्त व्हिडिओ बनलेला आहे. सीढ़ी चल रहे ना हाँ। वहाँ रॉक क्लाइंबिंग थोड़ा मिलेगा। हाँ। एमपी में हा हा पूरा हा. रॉक्स ही रॉक्स है वो। अरे वा. बड़े बड़े इतने हा हा. पत्थर है। मंकी वगैरह रहेगा वहाँ पे है ना? हाँ मंकीज है, लेकिन इंजीनियरिंग ऐसे किधर किधर ये अभी विरूपाक्षा ज़्यादा नहीं ना? बंदर है ना हाँ हाँ. वहाँ पर है बंदर सब। हा इथे थोडंसं जास्त मोठा चढा नाही. उसमें मराठी भी है, सब है। वहाँ पे हम्पी में हा 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 टका है ना वो। हा हा हा. पाउडर हो गया हा तो कन्नडा भी. 25% हा मराठी मिक्स कॉकटेल. 20% वो सब। हा हा हा. आम्ही गप्पा मारत मारत गडावर चढलेलो आहोत. अरे बापरे अजून किती लांब. येताना 10 मिनिटात जाऊ पण चढताना वेळ लागते. 200 पायऱ्या आता झाल्यात. आता बापरे, अजून- 200. अरे बाप. अजून खूप चालायचंय. अरे बापरे अजून 500 550 पायऱ्या आता 200 झालेत. अभी कितने हो गए? 200 200 हो गए हैं? हा. 200 एवढ्या लवकर झाले आम्हाला कळलं बी नाही. आम्ही ब्लॉग बनवत आलो आम्हाला समजलं बी नाही आम्ही 200 पायऱ्या चढल्या. मैं आज ब्लड डोनेट करके आया हूँ. एक्चुअली मेरा पिकनिक का अलग प्लान है. फार्म हाउस पिकनिक दोस्त लोग गए हैं. ये बंदा मेरे को एसटी में मिला तो मैं प्लान चेंज करके इसके साथ आया. अभी जाएंगे ना, वो बैजंती वड़ा पाव मालूम है ना? हाँ हाँ वो अच्छा वड़ा पाव हाँ हाँ वो फेमस वडा पाव इधर का ना. पर जाने दो। फेमस वडापाव वही है क्या? बैजंती हाँ तोच आहे आपल्याला खाली आहे होता तो. नाही मग फेमस वडापाव वेगळं नाव आहे. वो आप टर्न किया ना जब हाँ 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 वो मेन रोड से हाँ हाँ. उधर ही है। हाँ हाँ कॉर्नरला होता तिथे. ओके, 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 ओके. कॉर्नरला होता. चालेल जाताना आम्ही नक्कीच विजिट करू तिथे. अशा प्रकारे अशा पायऱ्या आहेत इथे चढण्यासाठी. तेव्हाजवळ जाऊन आपण हो अशी दमलत का? हां अजून 200 आहेत. अजून हे 200 झाल्या. तुम्ही पहिल्यांदा आलात का? आधी आले ते? वर्षी आली. कुठून आला तुम्ही? आम्ही बदलापूर कात्रज. अरे वा. म्हणजे जवळजवळचे लोक येतात या ठिकाणी.